नमस्कार मंडळी, चला तर बघूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. सुलतान महसूद. महमूदास 2 जुळे मुलगे होते, एक महमद व दुसरा मसूद. आपल्या पाठीमागे महमदाने गादीवर बसावे असं महमूदाने ठरविले होते. महमूदाच्या मरणसमयी दोघेही जवळ नव्हते. मसूद इस्पाहान येथे कारभारावर होता तेव्हा महमद गादीवर बसला. इराणातील मुलूक माझ्याकडे तोडून दिल्यास मी एकंदर राज्यावरचा हक्क सोडतो, असे मसूदने महमदास कळविले. ते न आवडून महमदाने फौज घेऊन इराण प्रांत काबीज करण्याकरता निघाला. लोकांची व विशेषतः फौजेची भक्ती महसूदवर जास्त होती. तोही तिकडून महमूदावर चाल करून आला. कित्येक दिवसपर्यंत दोघांमध्ये युद्धप्रसंग होऊन महमद मसूदचे हातात सापडला. लगेच महमूदाने महमदाचे डोळे काढून त्यास कैदेत टाकिले व गजनीचे राज्य बळकावले. मसूद शरीराने बळकट व शूर होता. आडदांड स्वभावामुळे तो बापास फारसा आवडत नसे. हिंदुस्थानच्या संबंधाने मसूदची कारकीर्द फारशी महत्त्वाची नाही, तरी त्याने इकडे 1-2 स्वाऱ्या केल्या. सन 1033 काश्मीरच्या डोंगरातील सरस्वती किल्ला त्याने सर केला. पुढील 2 वर्षांमध्ये त्याने गजनी येथे एक सुंदर वाडा बांधिला आणि एक रत्नजडित सिंहासन तयार केले. सन 1039 मध्ये त्याने हिंदुस्थानावर दुसरी स्वारी केली आणि कर्नाळ जिल्ह्यातील हांसी नामक बिकट किल्ला सर केला. हा किल्ला अवघड असल्यामुळे मुसलमानास घेता येणार नाही असा हिंदूंचा समज होता. हांसी घेऊन मसूद सोनपतास आला. तेथून परत फिरून लाहोर येथे आपला मुलगा मौदूद यास ठेवून तो गजनीस परत गेला. गजनवी राज्यावर हात मारण्यास याच वेळेस सेल्जुक तुर्क पुढे सरसावले. महमूदासारखेच ते मध्य आशियातील तुर्क होते. महमूदाचेच अनुकरण त्यांनी केले. मध्य आशियात अमुर्दया नदीच्या काठी मेंढ्या राखण्याचे काम सोडून देऊन त्यांनी दक्षिणेस चाल केली आणि खुरासान प्रांत बळकावला. त्यांचा सरदार तुघरल बेग सन 1038 च्या खुरासान प्रांताचा स्वतंत्र कारभार करू लागला. हा प्रांत परत घेण्याकरता महसूदने तुघरलच्या उत्तरेकडील प्रदेशावर स्वारी केली. तेव्हा तुघरल व महसूद या दोघांची मर्वजनिक निकराची लढाई होऊन महसूद पराभव पावला. तेथून परत गजनीस आल्यावर तेथेही बंडावा सुरू झाला. तेव्हा तो हिंदुस्थानात आला. इकडेही त्याची फौज त्याचवर उठली. आंधळा महमद बरोबर होताच. पुढे महसूदला पदच्युत करून महमदाला लोकांनी राज्यपद दिले आणि महमदाचा मुलगा अहमद कारभार पाहू लागला. या अहमदाने मसूदाला ठार मारिले. सन 1040 मध्ये ख्वाजा अहमद हसन मैमंदी हा मसूदचा वजीर मोठा कर्तृत्ववान व महमूदाच्या तालमीत कसलेला होता. त्याने मसूदची बाजू चांगली सांभाळली. त्यास वजिरीचे पद देताना सुलतानाने दरबार भरवून त्याचा मोठा सत्कार केला. त्या दिवशी गजनीस वजिराच्या पुढे नाना प्रकारच्या नजराण्याचे व देणग्यांचे ढीग पडले. ते सर्व त्या राजनिष्ठ वजिराने आपल्या धन्यास अर्पण केले. मैमंदी यास वजिरी देताना जुना वजीर हसनाक याच्या सुलतानाने शिरच्छेद करविला. त्यावेळी हसनाकची आई तेथे हजर होती. ती म्हणाली, महमूदासारख्या थोर पुरुषाने माझ्या मुलास इहलोकीची सत्ता दिली तर त्याचा मुलगा महसूद याने त्यास परलोकीची सत्ता दिली. महसूद भाग्यहीन होता असेच म्हणावे लागते. तो पराक्रमाने कमी नव्हता. औदर्याने अलीची व शौर्याची रुस्तमची त्यास उपमा देतात. त्याची शक्ती प्रचंड होती. तो हत्तीसही जेर करीत असे. त्यास विद्येचा व इमारतीचा विशेष शौक होता. त्याने गजनी येथे अनेक नवीन इमारती बांधिल्या. बेहाकी नावाच्या मुसलमान गृहस्थाने महसूदची हकीकत स्वतः पाहिलेली लिहून ठेवली आहे. राज्यकारभाराच्या बाबतीत महसूद स्वतः मन घालून काम करत असे. पण भरवशाचा म्हणून जे कामगार निरनिराळ्या प्रांतावर तो नेमी तेच स्वतंत्र होण्याच्या इच्छेने त्याचवर उठत. पंजाबचे 2 अधिकारी त्याने काढून टाकले. शेवटी तिलक नावाचा एक विद्वान हिंदू गृहस्थ त्याने पंजाबच्या कारभारावर नेमिला. पंजाब प्रांत महमूदाच्या राज्यात मोडत होता म्हणून त्याच्या वंशाने टिकाव धरिला. नाहीतर तुर्कांनी पश्चिमेकडचे बहुतेक डोंगराळ प्रदेश हिसकावून घेतले असते. मसूदच्या दरबारी मध्यप्राशनाचा मोठा सपाटा चालत असे. मध्यप्राशन प्रसंगाची अनेक वर्णने बैहाकीने दिलेली आहेत. स्वतः अमीर आणि दरबारची व लष्करातील मंडळी मुद्दाम सुट्ट्या घेऊन चैन करत गजनीजवळ
फिरोजबाग म्हणून एक आरामाची जागा होती. तेथे फौजेची कवायत झाल्यावर मग मद्यप्राशनाचा समारंभ सुरू होई. गजनवी महमूदसुद्धा मद्यप्राशन करी, पण मसूदचा तडाखा फारच चाले. सुलतान महमूद अहमदाने आपल्या बापाचा वध केला हे वर्तमान मौदूद यास बल्क प्रांतात समजले. लगेच तो चाल करून येताच अफगाणिस्तानातील सर्व मुलूक त्याचे कब्जात आला. तेथून तो थेट लाहोरास आला. लाहोर येथे आंधळा महमद होता. दंतूर गावी उभयंतांची लढाई होऊन मौदूदने महमदास पकडून ठार मारिले आणि आपण परत गेला. सन 1043 मुसलमानांच्या विरुद्ध उत्तर हिंदुस्थानातील राजपूत राजांनी पुन्हा जमाव केला. हासी, स्थानेश्वर, नागरकोट वगैरे किल्ले त्यांनी परत घेतले आणि लाहोरास वेढा घातला. शेवटी निरुपाय होऊन उपासमार होऊ लागल्यामुळे मुसलमानांनी वेढा घालणाऱ्या लोकांवर निकराचा हल्ला केला. त्यासरसे हिंदू लोक मागे हटले आणि मुसलमानांची सत्ता कायम राहिली. मौदूद सन 1049 मरण पावला. सन 1049 पासून सन 1098 पर्यंतच्या 50 वर्षात राज्यात पुष्कळ घालमेली झाल्या. राजघराण्यात तंटे होऊन अनेक खून झाले. मौदूदनंतर त्याचा 4 वर्षाचा मुलगा मसूद हा गादीवर आला, पण त्यास मौदूदचा भाऊ अबुल हसन याने पदच्युत करून गादी बळकावली. पंजाब व सिंध प्रांत गजनवी सुलतानांच्या ताब्यातून गेले होते ते त्याने परत मिळवले. सुलतान महमूदाचा अबुल रशीद म्हणून एक मुलगा होता. त्याने अबुल हसनापासून सन 1051 गजनीचे तख्त बळकावले, पण एकाच वर्षाने रशीद यासही मसूदचा मुलगा फर्रुखजाद याने पदच्युत केले. तो 6 वर्षे राज्य करून 1058 मरण पावला. नंतर त्याचा भाऊ इब्राहिम गादीवर बसला. त्याने सन 1098 पर्यंत गजनी येथे शांतपणे राज्य केले. याच्या कारकिर्दीत विशेष गोष्ट काही घडली नाही. सन 1079 इब्राहिमने पंजाब प्रांतावर स्वारी केली होती. इब्राहिम धार्मिक होता. त्याने कुराणाचे भाषांतर केले. त्यास 40 मुलगे व 36 मुली होत्या. इब्राहिमचा मुलगा महसूद बापापेक्षा शूर व शहाणा होता. त्याने सर्व कायद्यांचे एकीकरण केले. तो स्वतः हिंदुस्थानात आला नाही, तरी त्याच्या सरदारांनी गंगा नदीपर्यंत चाल करून पुष्कळ लूट आणली. याच्या कारकिर्दीत तुर्कांनी गजनीचा प्रदेश बहुतेक बळकावला. तेव्हा गजनीचे सुलतान पंजाबात लाहोर येथे येऊन राहू लागले. मसूदचा मुलगा अर्सलान हा आपल्या भावास कैदेत टाकून गादीवर बसला, पण सेल्जुक तुर्काशी झगडण्याची शक्ती त्याच्यात नव्हती, म्हणून त्यांचाच आश्रय स्वीकारून तो स्वसंरक्षण करू लागला. सेल्जुक सुलतान संजर याची बहीण मसूद यास दिलेली होती. तिचाच मुलगा अर्सलानचे व त्याच्या भावांचे वाकडे आले, तेव्हा त्या इतर भावांनी आपला मामा सुलतान संजर यास आपल्या कुमकेस बोलावले. त्यावेळी संजर व अर्सलान यांचे तुंबळ युद्ध होऊन अर्सलान गजनी सोडून पळाला, परंतु पुन्हा संजरशी लढाईस उभा राहिला असता पराभव पावून मारला गेला. संजरने अर्सलानचा भाऊ बहराम ह्यास गादीवर बसवले. आजच्यासाठी धन्यवाद.